ओके तर गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर हा आपला नेक्स्ट लेक्चर आहे BSc फायनल इयरवर. आणि आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काही एक्झाम्पल बघितले होते. इन्व्हॅरियंट आपण दाखवला होता, लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन इन्व्हॅरियंट दाखवला होता. काही वेव्ह इक्वेशन आणि एक लिनियर इक्वेशन होता. ओके, तर त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे की आपल्याला शो करायचं आहे का सायमल्टेनिटी हिज रिलेटिव्ह इन अ स्पेशल रिलेटिव्हिटी. ओके, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. विंटर 18 आणि विंटर 19मध्ये विचारला गेलेला आहे. तर आपण पाहू. तरी ते काय म्हटलं, सायमल्टेनियसली म्हणजे सायमल्टेनियस एक दोन इव्हेंट होत असतील. ठीक आहे, आपण असं कन्सिडर करू. तर इथे कन्सिडर करू की टू इव्हेंट्स आर सायमल्टेनियस इफ दे अकर ॲट द सेम टाईम. म्हणजे दोन इव्हेंट्स इथे काय म्हणलं आहे की दोन इव्हेंट जर सायमल्टेनियस होण्यासाठी म्हणजे त्यांना होण्यासाठी काय पाहिजे, त्यांचं काय टाईम सेम पाहिजे. ठीक आहे, तर आपण फर्स्ट स्टेटमेंटमध्ये असं लिहून घेते की टू इव्हेंट्स आर सायमल्टेनियस इफ दे अकर ॲट द सेम टाईम. त्याच्यानंतर काय म्हणते, कन्सिडर टू इनर्शियल फ्रेम. आपण दोन इनर्शियल फ्रेम इथे कन्सिडर करू, एस अँड एस डॅश मुव्हिंग युनिफॉर्मली विथ अ वेलोसिटी व्ही. म्हणजे ते काय कॉन्स्टंट वेलोसिटी काय युनिफॉर्म वेलोसिटीनी मूव्ह होतात विथ अ रिलेटिव्ह टू द अलॉंग एक्स अँड एक्स डॅश ॲक्सिस. म्हणजे ते एक्स ॲक्सिसनी विथ अ कॉन्स्टंट वेलोसिटी मूव्ह होत आहे. कोणता फ्रेम, एस डॅश हा फ्रेम मूव्ह होत आहे. त्याच्यानंतर लेट एस डॅश लेट इन द एस डॅश द टू इव्हेंट्स पी x1 y1 z1 t1 and q x2 y2 z2 and t2 be simultaneous to an observer ॲट द ओरिजिन ओ. म्हणजे इथे काय एससाठी म्हटलं आहे. ठीक आहे, फ्रेम एस जे पहिली फ्रेम आहे आणि ते कॉन्स्टंट फ्रेम आहे, त्या पहिल्या फ्रेमसाठी आपल्याला इथे म्हटले आहे की टू इव्हेंट्स तिथे अकर होत आहेत, दोन इव्हेंट्स तिथे अकर होत आहेत सायमल्टेनियस. ओके, आणि ते ऑब्झर्वर सायमल्टेनियस टू अन ऑब्झर्वर, ते ऑब्झर्वर तो हे ऑब्झर्व करत आहे. ठीक आहे, ऑब्झर्वर ओ म्हणजे एस मधला ऑब्झर्वर काय ओ आहे. ठीक आहे, आणि एस डॅश मधला ऑब्झर्वर ओ डॅश आहे. तर टू इव्हेंट्स अकर होत आहेत पी अँड क्यू बी सायमल्टेनियस टू अन ऑब्झर्वर. ते सायमल्टेनियस कशासाठी कोणासाठी आहे, त्या ऑब्झर्वरसाठी ते काय सायमल्टेनियस आहे. त्याच्यानंतर सायमल्टेनियस आहे त्यामुळे काय म्हणू शकतो, T1 इक्वल टू T2 बाय द डेफिनेशन ऑफ सायमल्टेनियस इव्हेंट. तर हे इक्वेशन 1 याला देऊन देऊ आपण, याचा यूज आपल्याला पुढे करायचा आहे. तर नेक्स्ट स्टेटमेंट पहा. फॉर ऑब्झर्वर ॲट ओ डॅश इन एस डॅश दस टू इव्हेंट्स. तर आपण एस फ्रेमसाठी काय बघितलं आहे, दोन इव्हेंट्स बघितले आहेत. त्याच्यानंतर आपण फ्रेम काय एस डॅशसाठी ते दोन इव्हेंट पाहू. ठीक आहे, तर फॉर अन ऑब्झर्व ओ डॅश, ओ डॅश हा कशाचा ऑब्झर्वर आहे, सेकंड फ्रेममधला ऑब्झर्वर आहे ओ डॅश इन. ठीक आहे, डज द टू इव्हेंट्स, हे दोन इव्हेंट्स कशा, तर आपण यसमध्ये फ्रेम अशा प्रकारे डिनोट करतो आणि एस डॅश सेकंड फ्रेममध्ये डॅशमध्ये ते हे डिनोट करतो. मीन्स त्याचे काय होणार इव्हेंट्स दोन इव्हेंट्स कसे होणार, x1 डॅश y1 डॅश z1 डॅश अँड x2 डॅश y2 डॅश अँड z2 डॅश बाय द सिम्पल लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन इन SLT. ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट त्याला SLT म्हणतात. वी राईट, आपण त्याचा यूज करून आपण लिहू शकतो. तर बाय सिम्पल लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन आपण टीची व्हॅल्यू आपण टी डॅशची व्हॅल्यू आपण फाईंड केली होती. ठीक आहे, टी डॅशची व्हॅल्यू आपण काय फाईंड केली होती, 1 मायनस टी इक्वल टू टी मायनस व्ही बाय सी स्क्वेअर x1 डिवायडेड बाय 1 मायनस व्ही स्क्वेअर सी स्क्वेअर टू द पॉवर 1/2. ठीक आहे, तर इथे त्याला ॲडजस्ट केली आहे. ठीक आहे, टीची व्हॅल्यूला आणि ही जे त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये होती 1 मायनस व्ही स्क्वेअर सी स्क्वेअर डिवायडेड टू द पॉवर 1/2. ठीक आहे, ते आपण अल्फामध्ये लिहून घेतलं. ठीक आहे, या फॉर्ममध्ये आपण ते लिहून घेतलं. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दोन इव्हेंट कन्सिडर करायचे आहेत. तर T1 डॅश काय होणार, अल्फा इक्वल टू T1 मायनस व्ही मायनस सी स्क्वेअर x1 आणि T2 डॅश काय होणार की अल्फा, फक्त इथे व्हॅल्यू कोणती चेंज होत आहे, टी आणि एक्स. ठीक आहे, T1 साठी T1 आणि x1 होणार आणि T2 साठी T2 आणि x2 होणार. ठीक आहे, व्ही मायनस सी स्क्वेअर काय कॉन्स्टंट टर्म आहे. तर हे दोन व्हॅल्यू आपण लिहून घेतल्या दोन इव्हेंटसाठी T1 डॅश आणि T2 डॅश. तर याच्या आपल्याला काय करायचं आहे, T1 डॅश मायनस T2 डॅश करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामधून आपल्याला हे मायनस करायचे आहे. तर इथे दोन्ही इथे अल्फा 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 कॉमन निघून जाणार. ठीक आहे, आणि रॅकेटचा आपण काय करू, मायनस करू. ठीक आहे, म्हणजे T1 मायनस व्ही मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे, व्ही मायनस सी स्क्वेअर लिहून घेतला पहिला रॅकेट मायनस. ठीक आहे, या रॅकेटपासून हा रॅकेट आपल्याला मायनस करायचा आहे. तर इथे मायनस होणार म्हणजे T2 मायनस होणार आणि हा मायनस मायनस प्लस होऊन जाणार म्हणजे व्ही डिवायडेड बाय सी स्क्वेअर x2 होणार. ठीक आहे,
जर आपण स्टार्टिंगला इक्वेशन 1 काय कन्सिडर केलं होता, बाय द सायमल्टेनियस इव्हेंट डेफिनेशन, बाय द डेफिनेशन ऑफ सायमल्टेनियस इव्हेंट T1 इक्वल टू T2 घेतला होता. तर आपल्याकडे ते T1 आणि T2 आहे, तर या T2ला आपण T1 घेऊ. ठीक आहे, तर हा इथे लिहून घेऊ याच्या साईडला मीन्स, आणि हा इथे लिहून घेऊ याच्या जागी. ठीक आहे, मीन्स आपल्याला सॉल्व्ह करायला इझी होणार. तर अल्फा इक्वल टू T1 मायनस T1 मायनस V बाय सी स्क्वेअर एक्स प्लस V बाय सी स्क्वेअर X2. तर T1 कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे, आणि इथे पहा V बाय सी स्क्वेअर, इथे पण V बाय सी स्क्वेअर कॉमन काढू शकतो. V बाय सी स्क्वेअर कॉमन काढला, पॉझिटिव्ह V बाय सी स्क्वेअर कॉमन काढला, मीन्स ही टर्म आपण हा कॉमन काढला. ठीक आहे, तर इथे X2 उरणार आणि मायनस, हा मायनस साईन आहे, मायनस X1 उरणार. ठीक आहे, पण इथे पहा की X1 मायनस X2 मायनस X1 हा 0 नाही. ठीक आहे, ह्या दोन डिफरंट व्हॅल्यू आहेत. तर आपण म्हणू शकतो काय, जर हे राईट हँड साईडची पूर्ण टर्म जर 0 येणार, तेव्हाच आपण म्हणू शकतो की काय इथे T1 डॅश मायनस T2 डॅश काय इक्वल होऊ शकते. परंतु X2 आणि X1 डिफरंट आहेत, त्यामुळे हे व्हॅल्यू काही 0 होऊ शकत नाही. त्यामुळे इज नॉट इक्वल टू 0 बिकॉज X1 इज नॉट इक्वल टू X2. तर आपण त्याच्यावरून म्हणू शकतो की T1 डॅश इज नॉट इक्वल टू T2 डॅश. ठीक आहे, पण हे झाले ऑब्झर्वर काय, ऑब्झर्वर O डॅशसाठी. ठीक आहे, म्हणजे फ्रेम एस डॅश. ठीक आहे, म्हणजे सेकंड फ्रेममध्ये काय म्हणू शकतो की आपण T1 डॅश आणि टाईम काय सेम नाही, पण फर्स्ट फ्रेममध्ये काय ते सेम होतं. तर याच्यावरून म्हणू शकतो की हेंडज द इव्हेंट P and Q आर नॉट सायमल्टेनियस टू अन ऑब्झर्वर O डॅश इन अ फ्रेम एस डॅश, थो दे आर द सायमल्टेनियस इन अ फ्रेम O इन एस डॅश. ठीक आहे, तर देन त्याच्यावरून आपण म्हणू शकतो दे शो दॅट द सायमल्टेनियस ही इज नॉट ॲब्सोल्यूट. ठीक आहे, ॲब्सोल्यूट नाही आहे, कारण ॲब्सोल्यूट का नाही, कारण की तो दोन इव्हेंट फ्रेम एस डॅशमध्ये सायमल्टेनियस आहेत, परंतु एस डॅश म्हणजे सेकंड फ्रेममध्ये ते सायमल्टेनियस नाही, त्यामुळे ते ॲब्सोल्यूट नाही आहेत, परंतु रिलेटिव्ह आहेत ते. ठीक आहे, रिलेटिव्ह इन एस आर. तर अशा प्रकारे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ते रिलेटिव्ह इन एस आर आहे. ठीक आहे, रिलेटिव्ह इन स्पेशल रिलेटिव्हिटी असं म्हटलं आहे तिथे, मीन्स सायमल्टेनियस इन अ स्पेशल रिलेटिव्हिटी. तर सर्वात पहिले आपण या प्रॉब्लेममध्ये इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. सर्वात पहिले फक्त इथे आपल्याला दोन व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, T1 डॅश आणि T2 डॅश. ठीक आहे, याचं डिफरन्स काढल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की T1 डॅश ही इज नॉट इक्वल टू T2 डॅश. ठीक आहे, हे झालं सेकंड ऑब्झर्व्हरसाठी. आणि फर्स्ट ऑब्झर्व्हरसाठी आपण स्टेटमेंट लिहिलं होतं की T1 डॅश इक्वल टू T2 डॅश आहे. ठीक आहे, तर ते सायमल्टेनियस ते दोन इव्हेंट आपण कन्सिडर केले होते P and Q, ते फर्स्ट इव्हेंटसाठी. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट फ्रेमसाठी तर सेम आहेत, परंतु सेकंड फ्रेमसाठी ते काय डिफरंट आहेत, त्यामुळे ते ॲब्सोल्यूट नाही आहेत, परंतु ते रिलेटिव्ह आहेत असं म्हटलं आहे. तर सेकंड एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पल पण विंटर 19 2 मार्कासाठी विचारला गेलेला होता. ठीक आहे, तर शॉर्टमध्ये आपण पाहून घेऊ की शो दॅट आपल्याला शो करायचं आहे की 3 डायमेन्शनल व्हॉल्यूम एलिमेंट्स DX DY DZ हिज लॉरेंज इन्व्हायरंट. ठीक आहे, 3 डायमेन्शनल एलिमेंट्स काय लॉरेंज इन्व्हायरंट म्हटलं आहे, आणि 4 डायमेन्शनल हे लॉरेंज शो करायचं आहे आपल्याला की 3 डायमेन्शनल किंवा 4 डायमेन्शनल हे लॉरेंज इन्व्हायरंट आहेत की नाही. तर जनरली विंटर 19 विचारला होता की शो दॅट द 4 डायमेन्शनल व्हॉल्यूम एलिमेंट हिज लॉरेंज इन्व्हायरंट. ठीक आहे, असं विचारलं गेलेलं होता. तर आपण कन्सिडर करू की consider volume element dx dy dz in s such that the dx is along the x axis. ठीक आहे, then लेटेस्ट मेजर dx in s डॅश. ठीक आहे, आपण dx in s मधले आपण पहिल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं, आणि dx in s डॅश मध्ये आपण त्याच्याबद्दल बोलत आहोत की बोथ एंड ऑफ dx हॅज टू बी मेजर ॲट द सेम टाइम. ठीक आहे, इन एस डॅश. दॅट्स वाय आपण लिहू शकतो की dxचे दोन्ही एंड काय सेम मेजर केले आहेत ऑन द सेम टाइम. ठीक आहे, ॲट द सेम टाइम. त्यामुळे आपण लिहू शकतो की dt डॅश इक्वल टू 0. अँड बाय द सिम्पल लॉरेंस ट्रान्सफॉर्मेशन आपल्याकडे 3 एक्झाम्पल, तर आपल्याकडे 3 इक्वेशन आहेत. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, dx इज इक्वल टू अल्फा dx डॅश, dy इक्वल टू dy डॅश, अँड dz इक्वल टू dz डॅश. ठीक आहे, हे 3 इक्वेशन आपण लिहून घेतले. देन आपण काय फर्स्ट आपण चेक करू 3 डायमेन्शनल व्हॉल्यूमसाठी. ठीक आहे, 3 डायमेन्शनल व्हॉल्यूम अशा प्रकारे आपण लिहून घेतला, dx dy dz इक्वल टू, आपण व्हॅल्यू पुट करू. dx ची व्हॅल्यू काय अल्फा dx डॅश. ठीक आहे, dy ची व्हॅल्यू काय dy, आणि dz ची व्हॅल्यू काय dz डॅश. ओके, त्याच्यानंतर इज नॉट इक्वल टू. ठीक आहे, हे इक्वल टू नाही dx डॅश dy डॅश अँड dz डॅश. जर हे इक्वल असते, ही टर्म या
टर्मला, तर आपण म्हणू शकलो असतो की डी झेड डी एक्स डिवाइड डी झेड काय लॉरेन्स इन्व्हॅरियंट आहेत, परंतु हे इक्वल टू म्हणजे ही व्हॅल्यू म्हणजे फ्रेम एस डॅशमधली व्हॅल्यू काय, इथे फ्रेम एस मधली व्हॅल्यू ही फ्रेम एस डॅशच्या व्हॅल्यूच्या इक्वल नाही, त्यामुळे ते काय लॉरेन्स इन्व्हॅरियंट होणार नाही. तर नेक्स्ट पाहू आपण फोर डायमेन्शनल व्हॉल्यूमसाठी आपण पाहू. तर इथे एक यूज केला आहे कन्सेप्ट की टाइम डायल्युशन फॉर्म्युला. डायल्युशन फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की डायल्युशन फॉर्म्युला काय आहे की टी डॅश इक्वल टू अल्फा टी टी. तर आपल्याला अल्फा इकडे शिफ्ट करून टाकू आणि डी टीची व्हॅल्यू आपल्याला मिळेल डी टी इक्वल टू 1/अल्फा. अल्फा इकडे शिफ्ट केला टी टी डॅश. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 डायमेन्शनल व्हॉल्यूमसाठी आपण पाहू. तर 4 डायमेन्शनल व्हॉल्यूम अशा प्रकारे लिहून घेतला डी एक्स डिवाइड डी झेड इंटू टी टी ही इज इक्वल टू अल्फा. आता प्रत्येक इथे व्हॅल्यू आपण पुट करू. ठीक आहे. डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला आपण घेऊन घेतली होती अल्फा डी एक्स. ठीक आहे. अल्फा डी एक्स पुट केली. डी वायची व्हॅल्यू डी वाय पुट केली डी वाय डॅश. डी झेडची व्हॅल्यू काय टी झेड डॅश पुट केली आणि डी टीची व्हॅल्यू आपण फाइंड केली होती 1/अल्फा इज इक्वल टू 1/अल्फा इंटू डी टी डॅश. ठीक आहे. तर हा अल्फा कॅन्सल होऊन जाणार. आपले रिमेनिंग काय राहणार डी एक्स डॅश डी वाय डॅश डी झेड डॅश आणि डी टी डॅश. तर ही व्हॅल्यू इक्वल टू ही व्हॅल्यू आहे, म्हणजे हे एस मधली व्हॅल्यू झाली, ही एस डॅश मधली व्हॅल्यू झाली. आपण इन्व्हॅरियंट केव्हा दाखवतो, जेव्हा एखादी इक्वेशन किंवा एखादी एलिमेंट किंवा एखादी इक्वेशन कन्सिडर काय वेव इक्वेशन आपण कन्सिडर केला होता तो एस फ्रेममध्ये आणि एस फ्रेममध्ये आहे. ठीक आहे. आणि तोच इक्वेशन जर एस डॅश फ्रेममध्ये आपल्याला मिळत असेल, म्हणजे त्याच्यात व्हॅल्यूमध्ये चेंज होत नसेल, तर आपण काय म्हणू शकतो की ते इन्व्हॅरियंट आहे. तशाच प्रकारे पहा, हा इक्वेशन इक्वल टू हा इक्वेशन सेम आहे, फक्त हा एस डॅशमध्ये आहे, त्यामुळे काय इथे डॅश आला. ठीक आहे. सेकंड फ्रेममध्ये आहे, त्यामुळे तिथे आपण डॅश लिहितो. तर आपण म्हणू शकतो की 4 व्हॉल्यूम एलिमेंट्स काय आहे की लॉरेन्स इन्व्हॅरियंट आहे, परंतु इथे 3 डायमेन्शनल व्हॉल्यूम आपण घेतला होता. ठीक आहे. 3 डायमेन्शनल व्हॉल्यूम ही व्हॅल्यू इक्वल टू ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली नव्हती, इथे अल्फा होता. ठीक आहे. त्यामुळे हे दोन व्हॅल्यू डिफरंट आहेत, त्यामुळे आपण म्हटलं होतं की ते लॉरेन्स इन्व्हॅरियंट नाही आहेत. ठीक आहे. तर 4 डायमेन्शनलसाठी विचारलं होतं, तर इथपासून आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे. की टाइम डायल्युशन फॉर्म्युल्यापासून आपल्याला 2 मार्कासाठी इतकं आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे.